हाय गाईज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या ठिकाणी भिजणं आणि एन्जॉय करणं हा काही वेगळीच मजा असते. चला मग कोणत्या बीचवरती जाणार आहोत? शिरोडा बीचवरती. चला मग जाऊया. शिरोड्यामध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि 3 वाजलेत. भूक लागली म्हणून आम्ही इथे एक घरगुती खानावळ आहे. आज आपण घरगुती जेवणाचा स्वाद घेणार आहोत. इथे बघूया काय काय येतं ते. नाव आहे माझा बंगला आणि ना स्टँडच्या अगदी जवळच आहे. जेवण आलेलं आहे. त्यामध्ये बघा कोशिंबीर आहे, कोबीची भाजी, एक आमटी, सोलकढी, चपाती, भात, राईस, लोणचं, असं व्हेज थाळी आहे. घरगुती खानावळ आहे. जेवणाला घरगुती टेस्ट आहे, छान. जेवण झालं आणि आता आम्ही चाललोय बीचकडे. तर आत्ताच आम्ही जस्ट बीचवरती पोहोचलो आणि आता ऊन आहे थोडंसं, तर थोडा वेळ आम्ही बसू. आणि बघा इथे किती मस्त अशी सुरूची झाडं आहेत आणि त्यामुळे सावलीमध्ये थोडा वेळ बसून मग आम्ही पाण्याकडे जाऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे ऊन असेल ना, दुपारी आपण आलो तर बसायला सुद्धा जागा आहे, कारण सुरूच्या झाडांची मस्त अशी सावली आहे. त्यामुळे हा बीच फिरण्यासाठी बाकीच्या बीचवरती गेला तर तुम्हाला सगळीकडे असं झाडं नसते, तर दुपारी गेलात जर खूप उन्हाचा त्रास होतो. पण इथे तसं नाही आहे. खूप छान आणि सुंदर अशी बरेच लोक इथे पार्टीसाठी इथे जेवण करून जेवण्यासाठी येतात, कारण इथे जागा भरपूर आहे आणि सावलीची जागा आहे. त्यामुळे गाड्या करून लोक पार्टी करायला येते. शिरोडा बीचची हीच एक खासियत आहे की इथे भरपूर अशी सुरूच्या झाडांची सावली आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही, आपण इथे बसू शकतो. मला आता थोडंसं ऊन खाली झालेलं आहे, तर मी आता चालले पाण्याकडे. इकडे ना लोकांची खूप गर्दी आहे, तर आपण आता गर्दीपासून थोडंसं पुढे जाऊया, म्हणजे मस्तपैकी भिजता येईल आणि एन्जॉय करता येईल. इकडे या दोघांचं विहीर खणायचं आणि किल्ला करायचं चालू आहे. समुद्र हा किती विशाल असला तरी सुद्धा त्याने सुद्धा स्वतःला एक सीमारेषा आखून घेतलेली आहे. निसर्गाचं कोडं हे कधीच न उलगडण्यासारखं आहे ना.
इथे बोटिंग करण्याची सुद्धा सोय आहे बघा. तिथे लोक बोटिंग करतायत. हॉर्स रायडिंग आहे, उंटावरून सुद्धा रायडिंग आहे. मुलं मोठी झाली तरी सुद्धा त्यांना लहानपणीच्या आठवणीमध्ये रमायला आवडतं. आणि ही एक तिची लहानपणीची आठवण, कारण लहानपणी समुद्रकिनारी खूप असे किल्ले विहिरी खणायचे. रोज आम्ही फिरायला गेलो काय, त्यांचा खेळ हाच असायचा. आणि आता पुन्हा एकदा ती त्या आठवणींना उजाळा देत आहेत. आता किनाऱ्यावरती बसून खूप वेळ झाला, आता मी आले पाण्यामध्ये. चला मस्तपैकी भिजून एन्जॉय करूया. पाण्यात पाय ठेवल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो अगदी अवर्णनीय आहे. उन्हाळ्यामध्ये असं पाण्यात मनसोक्तपणे भिजायला मिळणं, वा, पाण्याच्या अंगावर शिंतोडे पडल्याबरोबरच काय भारी वाटतंय ते मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. फक्त अनुभवायचा असतो. पण हा अनुभव घेताना समुद्रकिनारा हा स्वच्छ असायला हवा, तरच आपल्याला पाण्यामध्ये उतरायला बरं वाटतं. तुम्ही समुद्रावरती गेलात तर हा अनुभव नक्की घ्या आणि मला तुम्ही तुमचा अनुभव सांगा. हा पण जपून, खूप खोल पाण्यामध्ये जायचं नाही. समुद्राकडे मस्त भिजून झालेला आहे आणि अजून सुद्धा मी पाण्यातच आहे. शिरोडा बीचवर आल्यानंतर जी एक मजा असते पाण्यात मनसोक्तपणे आणि खूप एन्जॉय करतात. आणि म्हणून मी वर्षातून एकदा तरी येतो शिरोडा बीचवरती. समुद्रावर आल्यानंतर पाण्यात भिजण्याची जी मजा आहे ना, कशातच नाही. दुपारी तिकडे सुरूच्या झाडांच्या खाली सावलीत बसलेली लोक आता ऊन खाली झाल्यानंतर समुद्रावर उतरले मस्तपैकी एन्जॉय करायला. मस्त मजा केली आम्ही. आता आम्ही रिटर्न निघालोय. 5 वाजले. फोटो बिटो भरपूर काढून झालेले आहेत आणि आता चलो बाय बाय. नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.